नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायत हद्दीमध्ये 23 जुलै 1989ला दरड कोसळली होती आणि ह्या दरड कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेमध्ये 39 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्या परिसरातील ग्रामस्थांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं. त्यामध्ये या ठिकाणी 1.5 गुंठ्याचे प्लॉट देण्यात आले होते. या ठिकाणी हनुमंत दत्तू पवार आहेत. या पवार कुटुंबाला 29 आणि 30 हे प्लॉट दिले होते. त्यामध्ये 29 मध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि ह्या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी हनुमंत दत्तू पवार यांनी पूर्ण लढाई लढलेली आहे आणि ते अतिक्रमण अद्याप निघालेलं नाही. त्यासाठी काय घडलं नेमकं आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय सांगा? माझं नाव हनुमंत दत्तू पवार, राहणार भाजे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. माझ्या 29 प्लॉट नंबरवरती अतिक्रमण झाले ते हटवावं ही माझी मागणी आहे. आणि मी त्याच्याकरता महसूल मंत्री साहेब सगळ्यांना म्हणजे जेवढे अधिकारी आहेत तेवढ्यांना मी भेटलो. मला कोणी आजपर्यंत साथ दिलीच नाही. पुरावे माझ्याकडं तर या ठिकाणी पुरावे आहेत, महसूल मंत्री साहेबांना भेटले. पुरावे आहेत, अनेक कागदपत्र आहेत. महसूल मंत्री साहेबांना भेटलेलो पुरावा दुसरे तर यामध्ये जे प्लॉट वाटप करत असताना त्यांना नंतर पुढे प्रांत अधिकारी साहेबांना भेटलेलो त्याचा पुरावा. तलाठी मॅडमला अर्ज केला मी माझी जागा खाली करून मिळावी त्याचा अर्ज. तहसीलदार साहेबांना त्यांनी माझ्याकडून म्हणणे मांडलं होतं, पण त्या म्हणण्याचं उत्तर मला मिळालं नाही. एक ग्रामपंचायतमध्ये ती बाई आम्हाला रोज त्रास द्यायची, त्याच्याकरता अर्ज केला होता, पण त्यांनी पण दखल घेतली नाही. तिच्या नावावर 28 नंबर हा 7/12 आहे. हा दत्तू चिंदू पवार यांच्या नावावरती प्लॉट नंबर 29 याचा आटा आहे. दत्तू चिंदू पवार यांच्या नावावरती प्लॉट नंबर 29 हा पण आटा आहे, त्यांच्या नावावर आहे. एक ग्रामसेवक मॅडमला मी तक्रार केली होती की अतिक्रमण हटवावं, त्याच्याकरता त्यांनी सुद्धा काही साथ दिली नाही. त्याचा पुरावा तिच्या 2023 मध्ये तिच्या नावावर 28 नंबर आहे, याचा 7/12 हा पुरावा. आणि तिचा 2016 आणि 2017 हे तिच्या आट्याचा 7/12चा आटा तिचा. त्याच्यावर ओरिजिनल सगळे कागदपत्र मी देत आहे. काय नेमकं तुम्ही कधीपासून ही लढाई लढलात? म्हणजे 2016 पासून आज 2026 पर्यंत तुमची ही लढाई सुरू आहे. काय नेमकं तुम्हाला यश कसं आलं? यश काय कुणी कुठून भेटलंच नाही. मी फक्त यांना भेट त्यांना भेट. मी आता महसूल मंत्री साहेबांनी सांगितलं प्रांत अधिकाऱ्यांना भेट, प्रांत अधिकारी साहेबांनी सांगितलं तहसीलदार साहेबांना भेट. तहसीलदार साहेबांनी 2 वर्ष आमच्या किशी घेतल्या आणि आत्ता अचानक म्हणतात की तुमचं मागणी चुकीची. तर आम्ही जे कागदावर लिहिलं तेच मागणी आणि पुरावे तेच मागणी मागतोय. आमची गाडी ते आम्हालाच भेटली पाहिजे. बरं, तुमचा जो प्लॉट आहे आता त्या प्लॉट मध्ये किती लोक राहतात? आता या प्लॉट मध्ये आम्ही 14 लोक राहतो. 14 लोक? 4 कुटुंब आहे, म्हणजे 3 भाऊ आणि आई वडील, 4 कुटुंब. 26 फेब्रुवारी 2026 ला आत्मदहनाचा इशारा दिला होता, त्याबद्दल आत्मदहनाचा इशारा दिला होता. ते म्हणले की आम्ही कागदपत्र काढतो, RTS काढतो, असं असा त्यांनी पुरावा दिलेला आहे मला. RTS बरं अजून 2 महिने आले तरी त्यांचा RTS नाही. तहसीलदार साहेब स्वतःच तहसीलदार साहेबांनी पाहणी केली, सरकार मॅडम त्यांनी पाहणी केली, तलाठी मॅडमनी सगळ्यांनी पाहणी केली. बरं मला उत्तर कोणाची भेटली नाही. आणि 2005चा कायदा आहे, तुम्ही मोडताय सरकार, तुम्हीच कायदे तयार करायचे, तुम्हीच मोडायचे. आता तुमच्या जागेमध्ये जे अतिक्रमण करणारे जे आहेत ते कोण आहेत? त्यात आम्ही म्हणतो आमची भावकी, वरती पोलीस स्टेशनला म्हणते आमची भावकी नाही, तहसीलदार साहेबांना म्हणते ते आमचे नातेवाईक नाही, ते बाहेरून आल्यात. आता माझ्या वडिलांना आजोबा 1914चा त्यांचा जन्म आहे, तर त्यांच्या मृत्यू शाळेच्या दाखल्यावरती कुळंबियाची नोंद आहे. माझ्याकडे तो पुरावा आहे, मी तो आता आणला नाही. मग तो माणूस आज 112 वर्ष आला तो इथं राहतोय, म्हणजे तो बाहेरून आलेला असेल का? शाळा शिकलाय तिथं गावात, म्हणजे तो गावकरीच झाला ना. आता ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांच्या काही घराची नोंद वगैरे ग्रामपंचायत नाही. आता तुम्हाला सांगतो साहेब की पहिली गोष्ट की आमच्या घराच्या नावावर 2 प्लॉट आहे.
म्हणजे आम्ही 5 भाऊकी आहे. म्हणजे 5 भाऊकी आहे. एक पंढरीनाथ पवार, 6 आहे 6. एक पंढरीनाथ पवार, एक अंकुश पवार, एक लहू पवार, हे 3 वेगळे, आणि एक पंढरीनाथ पवार, तर दुसरा त्याचा, आणि दत्तू पवार, हे 6 जण आम्ही भाऊ आहे. अंकुश चिंटू पवार याचा यांनी त्यावेळेस मृत्यू दाखला केला, म्हणून त्याला प्लॉट भेटला नाही आणि त्याच्या नाव प्लॉट नाहीच आहे. जिवंत असताना जिवंत असताना मृत्यू दाखला केला आणि त्याच्या नावावर प्लॉट पण नाही माझ्या गावात, आणि जमीन पण नाही. सरकारी दिलेला प्लॉट सुद्धा त्यांनी वाटलं, त्याच्या नावावर नाही. माझ्याकडे सगळे सातबारे आहे. आता यांनी जर काय केलं असेल 2024 नंतर मला माहित नाही. जुने माणूस जिवंत आहे, माणूस जिवंत आहे, माझ्याकडे पुरावा आहे त्याचा. मृत्यू दाखला तुमच्या माझ्याकडे आहे माझ्याकडे सगळे. माझ्याकडे 18 दाखले असे सगळे खोटे तयार केलेले. म्हणजे ज्यांचा जन्म झाला त्यांची नावं सातबाऱ्यावर नाही, आणि ज्यांचा जन्म झाला नाही त्यांची नावं सातबाऱ्यावर, असं माझ्याकडे सगळे इतिहास आहे. तर बघूयात महसूल विभागाकडनं यांच्यावर काय कारवाई होते की अतिक्रमण काढण्याची लढाई लढूनही अद्याप यश येत नाही. त्याबद्दल या ठिकाणी पवार कुटुंब हे मावळ तहसील कार्यालय, पंचायत समिती याकडे दाद मागते. तर यामध्ये महसूल विभागाने घटनास्थळावर जाऊन यांच्यावर झालेला जो अन्याय आहे ते दूर करण्याची मागणी आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.